नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, म्हणून आजचा व्हिडिओ सुद्धा महत्त्वाचा आहे। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। पहिला प्रश्न, भाषेच्या वर्गात वाक्य रचनेचा सराव म्हणजेच पर्याय विद्यार्थी वैयक्तिकरित्या अभ्यास करतात व नेमके उत्तर शोधतात, शिक्षकांच्या मदतीने विविध माध्यमांचा आधार घेऊन सिद्धांत मांडतात, सभोवतालच्या जगातील अनुभवावर आधारित भाषिक उपक्रम करतात आणि विद्यार्थी स्वतः शिक्षण साहित्य तयार करून स्वानुभवातून ज्ञान मिळवतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सभोवतालच्या जगातील अनुभवावर आधारित भाषिक उपक्रम करतात। तर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकविण्यासाठी तयार केलेला आदर्श पाठाची सुरुवात टिंबटिंब याने होते। पर्याय उद्दिष्टांची यादी तयार करणे, गोष्टी सांगणे व कृती करायला सांगणे, पाठाचा संदर्भ सांगणे, फळ्यावर लिहिणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, पाठाचा संदर्भ सांगणे। तर भाषा शिकवण्यासाठी तयार केलेल्या आदर्श पाठाची सुरुवात ही पाठाचा संदर्भ सांगून करावी लागते। पुढचा प्रश्न आहे, भाषेची सर्वसाधारण समज तपासण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न अधिक उपयुक्त ठरतात? पर्याय अतिलघुत्तर प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, निवडात्मक प्रश्न आणि वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी प्रश्न। तर भाषेची सर्वसाधारण समज तपासण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न हे अधिक उपयुक्त ठरतात, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, भाषा शिक्षणाच्या नैसर्गिक क्षमतेत जन्माला येतात हे विधान कुणाचे आहे? पर्याय जीन पियाजे, चॉम्स्की, वायगोत्स्की, पॅवलोव। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, चॉम्स्की। तर भाषा शिक्षणाच्या नैसर्गिक क्षमतेस जन्माला येतात, तर हे जे विधान आहे हे विधान चॉम्स्की यांनी म्हटलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, हिंदी भाषिक प्रदेशातील एका मुलीने मराठी प्रदेशात येऊन मराठी भाषा बोलताना चुका, शिक्षकाने त्या मुलींसाठी कोणते विधान योग्य ठरेल? तर पर्याय तिच्या चुका वारंवार निदर्शनास आणून देणे, तिला भाषा वापरण्याची जास्त संधी उपलब्ध करून देणे, तिला रोज अर्धा तास भाषेचा सराव करायला सांगणे, भाषेच्या वापरात तिच्या मातृभाषेचा प्रभाव नाकारणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्रमांक 2, तिला भाषा वापरण्याची जास्त संधी उपलब्ध करून देणे। पुढचा प्रश्न आहे, भाषा आकलन म्हणजे फक्त आवश्यक शब्दांचा वापर करणे, मुलांना मातृभाषा नीट येण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, व्याकरणाच्या नियमांसाठी विशिष्ट पद्धती स्वीकारणे आणि मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा शिकण्याची प्रक्रिया। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, भाषा आकलन म्हणजेच मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? भाषा आकलन। हा प्रश्न आहे, वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम मौखिक भाषा विकासास उपयुक्त ठरतो? पर्याय पुस्तकातील गोष्ट शिक्षकाने सामूहिकपणे वाचणे, शब्दांचे योग्य उच्चार सामूहिकपणे म्हणणे, कविता पाठ करणे व एकट्याने म्हणणे, आवडलेल्या कथातील पात्रांचा अभिनय करणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, आवडलेल्या कथातील पात्रांचा अभिनय करणे। पुढचा प्रश्न आहे, अस्खलित भाषा क्षमता कोणत्या प्रकारे वाढ करता येते? पर्याय विद्यार्थ्यांशी संवाद साधून, न समजल्यास पुन्हा अभ्यास सांगून, चुका दाखवून त्वरित सुधारणा करून आणि संभाषणासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, संभाषणासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या प्रादेशिक भाषांच्या विकासासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय लोकांना ही गोष्ट अपरिहार्य असणे, पर्यायी सोपी असणे, हा मुद्दा न समजणे आणि भाषांमध्ये अडचणी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, पर्यायी सोपी असणे। तर भारताच्या प्रादेशिक भाषांच्या विकासासंबंधी पुढील विधान म्हणजे पर्यायी सोपी असणे हे विधान काय आहे? बरोबर नाही। प्रश्न पुढचा आहे, भाषेच्या संदर्भात निबंधात्मक चाचणीचा पुढीलपैकी कोणता फायदा संभव आहे? तर पर्याय मुलाला स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येतात की नाही हे तपासता येते, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोजके प्रश्न तयार करता येतात, मोजके प्रश्न सोडवल्यामुळे शिक्षणाचा वेळ वाचतो, संपूर्ण अभ्यासक्रमाचा व्याप घेता येतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, मुलाला स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येतात की नाही हे निबंधात्मक चाचणीतून आपल्याला समजतं। प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती बाब वाचन क्षमतेत येत नाही? पर्याय अक्षर व शब्द ओळखणे, वर्ण विन्यासात सातत्य, वाचनाची गती व उच्चार आणि शब्द विचारांची समज।
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वर्ण विन्यासात सातत्य. पुढचा प्रश्न आहे भाषा आत्मसात न झाल्यास पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल? पर्याय वर्गात मोठ्याने वाचन, एकतर्फी बोलणे, चुका टाळण्यावर भर देणे, भाषा तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबवणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाषा तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबवणे. तर भाषा आत्मसात न झाल्यास भाषा तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबवणे ही उपाययोजना परिणामकारक ठरेल. पुढचा प्रश्न आहे उपचारात्मक शिक्षण म्हणजे टिंबटिंब कार्य आहे. पर्याय आदेशात्मक, प्रशिक्षण संबंधी, नकारात्मक आणि सुधारात्मक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सुधारात्मक. उपचारात्मक शिक्षण म्हणजे सुधारात्मक कार्य आहे. पुढचा प्रश्न आहे विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांच्या लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट उपयुक्त ठरेल? पर्याय विचारांची अस्खलितता, प्रतिकात्मक भाषेचा वापर, योग्य शब्दसंग्रहाचा वापर आणि सुंदर अक्षरे. तर या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिकात्मक भाषेचा वापर. तर अशा पद्धतीने आज आपण मराठी अध्यापनाचे महत्त्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. जर व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.